हे समजा तुझ्यामुळे झालंय मनोरमे, तुझ्यामुळं. तेव्हा हे माझं नाही, तुझं कौतिक. बाबाजी आम्हाला फक्त एवढाच गोर लागलाय का त्या लहान लहान पोरांचं काय करायचं. काय करायचं म्हणजे? मुलं सापडली? अगं नाही ना, नाही. काय करायचं म्हणजे ही सखू चेटकीन आहे आणि घोर ह्योच लागलाय का. ती लहान लहान मुलं निरागस जीव तिच्या ताब्यात आहेत. कसं शोधायचं त्यांना? कुठं असतील ती लहान लहान लेकरं? काय झालं असेल त्यांचं? खरंय, काय केलं असेल त्या चेटकिणीनं? बाबाजी, पण आता तुम्हालाच काळजी. माझ्यावर नाराज घरी गेले, पण मी आता त्यांची समजूत कशी काढू? मी तर इथे पिंजऱ्यात कोंडून पडलेली आहे. सगळेच एक जात दुष्ट आहेत. भाऊजी, काय झालं भाऊजी? तुम्ही कशाला रडताय? कारण ना मला सगळ्यांचा खूप म्हणजे खूप राग आलाय, अगदी त्या दिगुदादाचाही. कारण दादा सुद्धा तुम्हाला इथे अशा अवस्थेत तुम्हाला एकटीला सोडून तुमच्यावर चिडून गेलाय ना. पण बस, मला ना त्या घरात आता राहायचंच नाहीये. मी इथेच तुमच्या सोबत राहणार आहे. मला फासावर लटकवलं तरी चालेल, पण मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. भाऊजी, तुमची माया बघून मला खरंच भरून आलं बघा. पण मला या क्षणी काळजी वाटतेय, तिथे लहान मुलांची. बाबाजींनी त्या निष्पाप मुलांना कुठे ठेवलं असेल? वहिनी, मी त्यांचा शोध घेऊ का? नाही नाही, नको भाऊजी. तुम्ही हे सगळं करू नका. तुम्ही यापासून दूरच राहा, पडूच नका यात. मला त्या मुलांचा शोध घ्यायलाच हवा. आज रात्री मला संधी मिळाली की मी जाऊन मुलांना शोधेन. हो, मी स्वतःच जाईन. मला जेव्हा कुळी म्हणता ना, तेव्हा मला खूप गोड वाटतं. तुम्ही मला या अंधार कोठडीत दाबलं. गौर संकट येणार आहे, गौर संकट. अहो, माझा संशय खरं ठरला. बाबाजीच माझा खोटा रूप घेऊन सगळं वाईट काम करत होते, पण आळ मात्र माझ्यावर येत होता. खरंच सखू, तू नेहमीच मला खरं काय ते सांगत असतेस आणि मला ते नेहमी उशिरा पटतं. आता मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय, दुसरी सखू आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून ते धूर्त लबाड बाबाची आहे. माझ्या मनातला संशय पूर्ण मिटलाय सखू. आता माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास. नाही, बायकोवर प्रेम असावं, विश्वास असावा, पण डोळ्यावर अकलेवर पट्टी बांधून आंधळा विश्वास नसावा. तुला वाटतंय ना या सगळ्यांच्या मुळाशी बाबाजी आहेत,
मग तिथूनच या शोधाची सुरुवात करायला हवी सकू. कारण त्यांचा खरा चेहरा आपल्याला सगळ्यांसमोर आणायचा आहे. बाबाजी तिथेच आहेत काळ कोठडीत. निरागस चेहरा करून बेमालूमपणे माझी फसवणूक करत आलीस तू. जशी तू खोटारडी आहेस ना, तसा हा तुझा आरसाई खोटारडा आहे. जाऊ सुद्धा माझ्या सोबत नाही. ते काय करत असतील? त्यांना माझी आठवण येत असेल का? की घरचे सगळे त्यांना माझ्यावरून टोचून बोलत असतील? दिगू, बाळा अस्वस्थ का दिसतोयस रे? नाही, मी जरा मी समजू शकते ते. मीच इतकी अस्वस्थ आहे तर तू का असणार नाहीस? एखादा माणूस आपल्या आयुष्यात नव्याने आल्यावर आपण किती बदलतो, नाही? सखू या घरात आली आणि आधीची मी तशी राहिलेच नाही. तू सुद्धा बदललास. इतका शांत, विचारी आणि अदबीनं वागणारा बोलणारा माझा दिगू चिडचिड करायला लागला. कदाचित मीही चुकत असे, यमुना चुकत असे, पण अख्खं गाव कसं चुके, शेकडो माणसं कशी चुकतील? विचार कर बाळा. आता गावातला प्रत्येक माणूस सखूच्या विरोधात आहे. वेळ अगदी तिला वाळीत टाकण्यापासून मृत्यू दंडापर्यंत येऊन ठेपली आहे. ज्या गावात आपण मान सन्मानानं जगलो राहिलो तिथे आपली काय पत राहिली आता? तुझी बायको, माझी सून तिकडे पिंजऱ्यात बंद आहे. लोक तिला मुलं पळवणारी चेटकीण म्हणताय. फक्त सखूमुळे आपल्या घराण्याची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. लाज आणले त्या मुलींनी. सखूमुळे तुला सुद्धा कितीतरी वेळा महान शर्मेनं खाली